नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण वनस्पतीच्या वाढीमागे जे खरंच सूक्ष्म इंजिन असतं ना, त्या विभाज्य ऊती म्हणजेच मेरिस्टेमॅटिक टिश्यूजबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. MPSC आणि UPSC परीक्षांच्या दृष्टीने हा विषय अक्षरशः अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यावर सातत्याने फिरवून प्रश्न विचारले जातात. तर आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत? अगदी थोडक्यात सांगायचं तर आधी आपण ह्या पेशींचे मूळ वैशिष्ट्ये बघूया, त्यानंतर वनस्पतीमध्ये त्या नक्की कुठे असतात, त्यावरून त्यांचं वर्गीकरण, त्यांचा उत्क्रांतीचा उगम कसा झालाय, आणि सर्वात शेवटी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत हाय यील्ड किंवा महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. चला तर मग थेट पहिल्या भागाकडे वळूया. भाग 1, मूळ वैशिष्ट्य. हे वनस्पतीच्या वाढीचे सूक्ष्म इंजिन प्रत्यक्षात कसं काम करतं ते आता आपण बघूया. आता विभाज्य ऊती किंवा मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणजे नेमकं काय? तर हा तरुण आणि अपरिपक्व पेशींचा असा एक गट आहे, जो सतत म्हणजे अक्षरशः अविरतपणे विभाजनाच्या किंवा डिव्हिजनच्या स्थितीत असतो. यांचं दुसरं कोणतंही काम नसतं. यांचं एकुलतं एक आणि मुख्य कार्य म्हणजे फक्त वनस्पतीची वाढ करत राहणे. स्थायी ऊतींपेक्षा या अगदी वेगळ्या असतात. या पेशींची काही अत्यंत खास वैशिष्ट्ये आहेत, जी आपल्याला माहीतच असायला हवीत. या पेशी अतिशय सक्रिय असतात आणि सतत मायटॉसिस करत असतात. यांचा आकार लहान किंवा बहुभुजाकृती असतो, सेल्युलोजची भिंत अगदी पातळ असते, केंद्रक एकदम स्पष्ट आणि सायटोप्लाझम अतिशय दाट असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पेशींमध्ये कोणतीही मोकळी जागा नसते आणि रिक्तिका म्हणजेच व्हॅक्युल्स तर नसतातच किंवा असल्या तरी खूप लहान असतात. म्हणजे बघा, हे अगदी अतिव्यस्त कामगार आहेत, ज्यांच्याकडे ना अन्न साठवायला वेळ आहे ना मोकळी जागा सोडायला. आता या सूक्ष्म वैशिष्ट्यांनंतर भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत की हे इंजिन वनस्पतीमध्ये नक्की कुठे बसवलेलं असतं. म्हणजे त्यांच्या स्थानानुसार आपण त्यांचं वर्गीकरण पाहूया. यातली पहिली ऊती आहे अग्रभागीय विभाज्य ऊती किंवा एपिकल मेरिस्टम. आता ही कुठे असते? तर ही ऊती खोड, मुळे आणि मुख्य फांद्यांच्या अगदी वाढणाऱ्या टोकांवर आढळते. वनस्पतीची जी प्राथमिक वाढ होते ना, म्हणजेच तिची उंची आणि लांबी वाढणे, हे सर्वस्वी याच ऊतीच्या जीवावर होत असतं. हे उत्तम प्रकारे समजून घेण्यासाठी हा फरक बघा. मुळांच्या टोकावर असलेली अग्रभागीय ऊती मुळांना जमिनीत खोलवर घुसण्यास मदत करते, तर दुसरीकडे खोडाची अग्रभागीय ऊती वनस्पतीला सूर्यप्रकाशाच्या दिशेने म्हणजे वरच्या बाजूला झेप घेण्यास ताकद देते. एकदम विरुद्ध दिशा, पण काम एकच. यानंतर येते आंतरविभागीय विभाज्य ऊती किंवा इंटरकॅलरी मेरिस्टम. ही ऊती प्रामुख्याने पाने, पेरे म्हणजेच इंटरनोड्स किंवा नोड्सच्या तळाशी असते. विशेषतः गवत, बांबू आणि ऊस यांसारख्या एकदल म्हणजेच मोनोकॉट वनस्पतींमध्ये ही प्रामुख्याने आढळते आणि अवयवांची लांबी वाढवण्यासाठी हीच जबाबदार असते. आता इथे एक अत्यंत मनोरंजक आणि परीक्षेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की जेव्हा गाय किंवा म्हैस गवत खाते तेव्हा ते गवत तिथेच मरून का जात नाही? तर याच आंतरविभागीय ऊतीमुळे ते पुन्हा अतिशय वेगाने वाढतं, म्हणजे रिजनरेट होतं. वनस्पतींच्या टिकून राहण्यात ही ऊती खरंच खूप मोठी भूमिका बजावते. तिसरा प्रकार आहे पार्श्वभागीय विभाज्य ऊती म्हणजेच लॅटरल मेरिस्टेम. ही ऊती खोड आणि मुळांच्या लांबीला समांतर म्हणजे बाजूच्या भागावर असते. उदाहरणार्थ वास्क्युलर आणि कॉर्क कॅम्बियम. वनस्पतीची जाडी किंवा घेर वाढवणे, ज्याला आपण दुय्यम वाढ किंवा सेकंडरी ग्रोथ म्हणतो, ते काम ही ऊती करते. आता इथे एक महत्त्वाची तुलना लक्षात घ्या बरं का. अनावृत्त बीजी म्हणजे जिम्नोस्पर्म्स आणि लाकडी द्विदल वनस्पतींमध्ये ही ऊती असल्यामुळे त्यांची खोडं खूप जाड होतात. पण या उलट बहुतांश एकदल किंवा मोनोकॉट वनस्पतींमध्ये ही ऊती नसते आणि पर्यायाने त्यांच्यात ही दुय्यम वाढ पूर्णपणे अनुपस्थित असते. तर स्पर्धा परीक्षणासाठी हा क्विक रेफरन्स समरी टेबल खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये अग्रभागीय, आंतरविभागीय आणि पार्श्वभागीय ऊतींचे स्थान, मुख्य कार्य आणि त्यांची प्राथमिक विरुद्ध दुय्यम वाढ अशी स्पष्ट तुलना दिली आहे. शेवटच्या क्षणी रिव्हिजन करण्यासाठी हा तक्ता म्हणजे तुमचा एकदम परफेक्ट गाईड आहे, त्यामुळे हा पक्का लक्षात ठेवा. चला आता भाग 3 कडे वळूया. उगम आणि विकासानुसार वर्गीकरण. UPSC आणि MPSC राज्यसेवा परीक्षांमध्ये अनेकदा या ऊतींच्या उत्क्रांतीच्या उगमावर थोडे सखोल प्रश्न येतात. वनस्पतीच्या वाढीची ही टाईमलाईन बघा, कशी विकसित होते.
सुरुवातीच्या भ्रूणावस्थेत सर्वात आधी प्रोमेरिस्टेम असतं. त्यानंतरच्या सुरुवातीच्या आयुष्यात त्यातून प्राथमिक ऊती तयार होतात, जसं की आपण आत्ताच बघितलेल्या अग्रभागी आणि अंतर्विभागीय ऊती. आणि त्यानंतरच्या आयुष्यात दुय्यम ऊती म्हणजेच कॉर्कॅम्बियमचा विकास होतो. हा टप्प्याटप्प्याने होणारा प्रवास असाच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आता आपण आलो आहोत भाग 4 कडे. MPSC आणि UPSC पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे हाय यील्ड एक्झाम फॅक्ट्स. ही तुमची फसव्या प्रश्नांपासून वाचवणारी एक चीटशीटच आहे असं समजा. यातली पहिली अत्यंत महत्त्वाची संकल्पना म्हणजे विभेदन किंवा प्रोसेस ऑफ डिफरेन्सिएशन. होतं काय की या विभाज्य पेशी कधीतरी आपलं अविरत विभाजन थांबवतात. मग त्या एक विशिष्ट कायमस्वरूपी भूमिका घेतात आणि त्यानंतर त्यांचं रूपांतर स्थायी ऊतींमध्ये म्हणजे पॅरेनकायमा, झायलम किंवा फ्लोयममध्ये होतं. हा जो बदल आहे ना, तो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. या वाढीमागे एक रासायनिक बाजूही असते, हे लक्षात घ्या. ऑक्झिन्स किंवा ऑक्झिन्स नावाचे संप्रेरक अग्रभागी ऊतींमध्ये खूप जास्त प्रमाणात केंद्रित असतात. याचा परिणाम असा होतो की वनस्पतीची वरची वाढ अतिशय वेगाने होते, पण त्याच वेळी बाजूच्या कळ्यांची वाढ मात्र रोखली जाते. यालाच विज्ञानात ॲपिकल डॉमिनन्स किंवा अग्रभागीय वर्चस्व असं म्हणतात. आणखी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या पेशींमध्ये स्टार्चची साठवणूक अजिबात होत नाही. का? कारण ह्या पेशी सतत आणि अतिशय वेगाने विभाजित होत असतात. त्यामुळे त्यांच्यात तयार होणारी ऊर्जा लगेचच वापरली जाते. त्यामुळे स्टार्चसारखं कोणतंही राखीव अन्न साठवून ठेवण्याची क्षमता यांच्यात उरतच नाही. तर आजचं हे सखोल विश्लेषण आपण एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने संपवूया. जर ह्या विभाज्य पेशी स्वतःहून अखेरीस विभाजन थांबवून स्थायी ऊती बनत असतील, तर मानव या सतत विभाजनाच्या प्रक्रियेवर नियंत्रण मिळवून कृषी क्षेत्रात एखादी मोठी क्रांती कशी घडू शकेल याचा नक्कीच सखोल विचार व्हायला हवा. आणि विज्ञानातील हे आश्चर्य आपण असंच एक्सप्लोर करत राहायला हवं. पुन्हा भेटूया